पाचगणी शहरात चोरीची घटना। छत्रपती शिवाजी महाराज चौकात इलेक्ट्रिक दुकानात ग्राहकाची चोरी। सीसीटीव्हीत कैद झाला चोराचा निर्लज्जपणा। थंड हवेचे ठिकाण आणि सुरक्षित शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पाचगणी शहराला बुधवारी संध्याकाळी एका चोरीच्या घटनेने काळिंग फासला। शहराच्या मुख्य केंद्रस्थानी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील साई इलेक्ट्रॉनिक्समध्ये एका भुरट्या चोराने ज्या पद्धतीने हात साफ केला ते पाहून आता सामान्य नागरिक आणि प्रामाणिक कष्ट करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। बुधवारचा दिवस म्हणजे पाचगणीचा आठवडे बाजार। ग्रामीण भागातील शेतकरी आणि स्थानिक नागरिक आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आणि घर खर्च भागवण्यासाठी मोठ्या आशेने बाजारात येतात। सायंकाळी 7च्या सुमारास जेव्हा बाजारपेठ ग्राहकांनी गजबजली होती, नेमक्या त्याच वेळी साई इलेक्ट्रॉनिक्समध्ये हा चोरटा शिकारीसारखा दबा धरून बसला होता। समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधील दृश्य अंगावर काटा आणणारे आहेत। हा चोरटा इतका सराईत आहे की त्याने कॅमेऱ्यातून स्वतःला वाचवण्यासाठी हातात असलेल्या पिशवीचा आधार घेतला। एका बाजूला ग्राहक वस्तू खरेदी करण्यात मग्न असताना दुसऱ्या बाजूला हा चोरटा मोठ्या निर्लज्जपणे पिशवीच्या आड हात घालून खिशातील कष्टाची 4,400 रुपयाची पुंजी लंपास करत होता। हा केवळ खिशावर मारलेला डल्ला नसून पाचगणीच्या सुरक्षिततेवर मारलेला तडाखा आहे। या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला असून यामध्ये चोरट्याचा चेहरा आणि त्याची चोरी करण्याची पद्धत स्पष्ट दिसत आहे। आता पाचगणी पोलिसांनी या नराधमाचा तातडीने शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्याच पाहिजेत अशी मागणी जोर धरत आहे। जर भरवशीत अशा घटना घडत असतील तर पर्यटकांनी आणि स्थानिकांनी विश्वास ठेवायचा कोणावर? शहरातील व्यापाऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून आम्हाला केवळ आश्वासन नको तर त्या चोराला जेरबंद करून आमच्या कष्टाचा पैसा परत हवा अशी भावनिक साद पोलीस प्रशासनाला घातली आहे। या घटनेची चर्चा सर्वत्र बाजारपेठेत चालू होती। हा सीसीटीव्ही फुटेज सर्व सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने याची चर्चा सर्व पाचगणी शहरात चालू होती। या चोरट्याला तातडीने गजाआड करावा अशी मागणी पाचगणी शहरातील सर्व व्यापारी वर्ग आणि ग्राहकांनी तसेच नागरिकांनी पोलिसांना केली आहे। असा नराधम कुठे सापडल्यास, फोटोतील व्यक्ती सापडल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे।